एस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स तसंच त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध कंपन्यांनी जादा मोबदल्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातला होता। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता। मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्यानं हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं होतं। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 38 जणांवर गुन्हा दाखल केला, तर एकूण 19 जणांना अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलंय। आज एस ट्रेडर्स कंपनीचा गोल्डन मॅन म्हणून परिचित असणारा उचगाव इथला मुख्य एजंट संदीप वाईंगडे याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी त्याची 10 लाख रुपये किमतीची एक 4चाकी मोटार जप्त केली आहे। तसंच त्यानं बँकेत गहाण ठेवलेले 13 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे। वाईंगडे याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत। एस ट्रेडर्सच्या माध्यमातून त्यानं खरेदी केलेल्या मालमत्तेची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे। तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, विजय काळे, राजू येडगे, सत्यजित तानुगडे यांनी ही कारवाई केली आहे।